आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। तसंच आत्ताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते आहेत असंही विखे पाटील म्हणाले। जळगावातील ठाकरेंची सभा उधळण्याचा इशारा गुलाबराव पाटलांनी दिल्यामुळे छगन भुजबळांनी त्यांना टोला लगावला। तुम्ही सभा उधळणार असाल तर तुम्ही हे सगळं जिथे शिकलात ठाकरे त्याचे हेडमास्टर आहेत असा हल्लाबोल भुजबळांनी केला। 1 मे रोजी महाविकास आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या वज्रमूठ सभेचा टीजर प्रसिद्ध झालाय। मुंबईत 1 मे रोजी होणाऱ्या वज्रमूठ सभेच्या नियोजनासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली आणि नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर हा टीजर रिलीज झालाय। अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण सगळ्यांना मुख्यमंत्री होता येत नाही असा टोला फडणवीसांनी लगावला। तसंच अजित पवारांची इच्छा पूर्ण होवत अशा शुभेच्छा सुद्धा फडणवीसांनी दिल्या। अमृता फडणवीस यांनी अजित पवार यांना चांगलाच टोला लगावलाय। राजकारणी लोक खूप ठिकाणी डोळे मारतात अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्याचसोबत अजित पवार भाजपसोबत येणार की नाही हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाच माहीत असेल। राजकारण्यांची खूप लोकांची जवळीक असते असंही त्या म्हणाल्या। अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदावरती दावा केल्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सुद्धा मोठा दावा केलाय। येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होईल, महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केलाय। सुप्रीम कोर्टातल्या निकालानंतर 16 आमदार परत येतील असाही दावा त्यांनी केला। शिवसेना भाजप सरकारचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीच असतील आणि अशी ग्वाही शिवसेनेनं दिली आहे। पुढच्या निवडणुकाही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढल्या जातील असं देखील नरेश म्हस्के म्हणालेत। अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदावरती दावा सांगितला असला तरी त्याचा कोणताही परिणाम शिवसेना भाजपवरती होणार नाही असं देखील म्हस्के म्हणालेत। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, शिंदेच्या नेतृत्वातच निवडणुका होतील आणि अजितदादांच्या नव्या दाव्यानं युतीला काही फरक पडणार नाही असं नरेश म्हस्के म्हणाले। रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा भाजपनं चांगला समाचार घेतलाय। जितेंद्र आव्हाडांनी समाजाचा आणि रामभक्तांचा अपमान केल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी केली आहे। अजित पवार भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलंय। राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात अजितदादांचं फार मोठं योगदान आहे। पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा देखील दादा राष्ट्रवादीतच होते असं खडसे म्हणाले। उपराजधानीसह विदर्भात अवकाळी पावसाचं थैमान सुरूच आहे। काल नागपूर, चंद्रपूर, गोंदियासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे काही भागात वृक्ष कोसळले तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। राज्यात पुढचे 3 दिवस पावसाचा अंदाज आहे। कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 24 ते 26 एप्रिल या कालावधीत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। नंदुरबारच्या शहादा तळोदा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती असल्यानं बळीराजा संकटात सापडलाय। राज्यामध्ये धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे। बारवी धरणात 43% पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 4% पाणीसाठा कमी झालाय। बारवी धरणातून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे। वर्ध्यातल्या सेलू सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये 18 संचालक पदांसाठी आता 36 उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे थेट लढत होण्याची चिन्ह आहेत। दरवेळी बाजार समितीच्या संचालक मंडळात सहकार गटाचा वरचष्मा असतो। कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आणि यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। कांद्याला भाव नसल्यानं कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे। वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी गाडीतला कांदा रस्त्यावरती फेकून दिला। लिलावात 275 रुपये भावानं कांदा घेतला जात असून इतर ठिकाणी बाजारात कांद्याचे भाव 900 ते 1000 रुपये असं सांगत बाजार समितीवरती आरोप करण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामात सर्वाधिक 3,10,000 हेक्टरवरती सोयाबीन आणि इतर 1,00,000 हेक्टरवरती तूर, कपाशी आणि ज्वारीसह इतर पिकांची पेरणी करण्यात येणार आहे। याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय। बियाणांची उगवण क्षमता वाढावी आणि त्यापासून चांगलं उत्पन्न मिळावे यासाठी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देण्यात आलं।
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शेतकरी परिवर्तन पॅनलनं प्रचाराचा नारळ फोडला। कवठे महाकाळमधील महाकाली मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। या निवडणुकीमध्ये शेतकरी परिवर्तन पॅनलचा विजय होईल असा दावा करण्यात आलाय। मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ महाविकास आघाडीनं फोडला। वडगावातील ग्रामदैवत पोटोबा महाराज यांच्या मंदिरात महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं विजेचे खांब कोसळले। वीज पुरवठा खंडित झालाय। कोसळलेले खांब बदलण्याचं काम सुरू असून लवकरच खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचं महावितरणनं सांगितलं। रेल्वेच्या 3ही मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेच्या वाटोगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीव्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल। सायन पनवेल मार्गाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले। नेरूळ इथल्या एलपी उड्डाण पुलावरती सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे केवळ एकच मार्गिका सुरू राहील, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। अक्षय तृतीयेला राज्यात सुमारे 4546 मालमत्तांची दस्त नोंदणी करण्यात आली। यामध्ये दुकानं, सनदिका, जमीन यांचा समावेश आहे। या माध्यमातून 8,07,00,000 रुपयांचा महसूल जमा झालाय। अंधेरीतल्या एका ज्वेलर्स कंपनीला स्टेट बँकेला 405,58,00,000 रुपयांचा गंडा घातल्याची घटना उजेडात आली। या प्रकरणी कंपनीच्या संचालकांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल झालाय। यंदापासून पदवी अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 4 वर्षांसाठी राबवण्याचं निश्चित करण्यात आलंय। त्यामध्ये 4थं वर्ष 2026-27 पासून लागू होणार आहे। नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या सुकाणू समितीनं अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं काही निकष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांनाच 4थं वर्ष सुरू करण्याची परवानगी आहे। इगतपुरी इथल्या टिटोली यार्डातील मालगाडीचा डबा घसरला। सांस्कृतिक राजधानी असलेल्या आणि सह्याद्री पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेल्या पुण्याची ख्याती आता जगभर पसरतेय। ग्रीन सिटी इंडेक्स मध्ये प्लॅटिनम रँकिंग मिळाल्यामुळे देशातील दुसरी ग्रीन सिटी म्हणून पुण्याला प्रमाणित करण्यात आले। देशात कोरोना रुग्णवाढ सुरूच असून गेल्या 24 तासात तब्बल 12,193 नवे कोरोनाबाधित आढळले, तर तब्बल 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तर राज्यात गेल्या 24 तासात 850 कोरोनाबाधित आढळले असून 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवरती 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे आणि या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती पार पडला। या मंडपात 1000 नागरिक उपस्थित असले तरी त्यांना उन्हाची झळ बसू नये यासाठी वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली होती। त्याचसोबत ORS पावडर, पाण्याची बाटली आणि नाश्ता अशी देखील व्यवस्था करण्यात आली होती। वसई, विरार आणि भिवंडी हा सगळा भाग आपल्याला मेट्रोमध्ये आणायचा आहे। नवीन सरकार आल्यानंतर आम्ही या कामाला गती दिली। मधल्या काळात वेग थांबला होता असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मीरा भाईंदर इथे अनेक विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। आपल्या विकासाच्या गाडीला लाल झेंडा दाखवला होता, मात्र 8 महिन्यात बदल झाला आणि आपण पुन्हा हिरवा झेंडा दाखवला असं देखील फडणवीस म्हणाले। राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बोरिवली इथल्या संरक्षण प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनात 3ही दलानं वापरलेली शस्त्र आणि उपकरणं ठेवण्यात आली आहेत। तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी आणि लष्करातील करिअरच्या संधी जाणून घेण्यासाठी हे संरक्षण प्रदर्शन योग्य ठरणार आहे। धारावीमधल्या एकमेव उद्यानात कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी काय, साधा चालण्यासाठी रस्ता सुद्धा उरलेला नाही आणि मुंबई महानगरपालिकेच्या 1700 कोटी सौंदर्यीकरणापैकी काही रक्कम धारावीसाठी खर्च केली जाणार का असा सवाल धारावीतले तब्बल 1.5 लाख चिमुकले मुंबई महानगरपालिकेला विचारतायत आणि मुंबईच्या सौंदर्यीकरणापेक्षा मूलभूत गरजांवरती लक्ष देण्याची मागणी धारावीकरांकडून केली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये अक्षय तृतीया आणि रमजान ईदमुळे 3 ते 4 टन गुलाबाच्या फुलांची आवक झाली। सणामुळे गुलाबाच्या पाकळ्या आणि फुलांचा भाव सुद्धा तेजीत होता आणि त्यामुळे फुल व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील अक्षय तृतीया निमित्तानं पहिल्यांदाच भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैलगाडा शर्यतीत 28 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला असून ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली. नांदेडमध्ये भगवान बालाजी, पद्मावती आणि लक्ष्मीचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तिरुमला तिरुपती देवस्थान आणि नांदेडच्या सेवेकरांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी गोविंदा गोविंदाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. लातूरच्या उदगीर शहरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्तानं मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये आदिवासी पथक, लेझिम पथकांनी सहभाग घेत आपली नृत्यकला सादर केली. वीरशैव लिंगायत समाजातील हजारो नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. नंदुरबार जिल्ह्यात खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्तानं लांगड ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 2 वर्षांनंतर भरलेल्या या यात्रेत 12 गाड्या ओढण्याच्या उत्सवाचं खास आकर्षण होतं आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आळंदीतील संजीवन समाधी येथे अक्षय तृतीयेनिमित्तानं चंदनउटी लेप करून बळीराजा पांडुरंगाचं रूप साकारण्यात आलं आणि दरवर्षी माऊलींच्या समाधीवरती चंदनउटीचा लेप देऊन वेगवेगळी रूपं साकारण्याची परंपरा आहे. हे बळीराजा पांडुरंगाचं रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शहापूरमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. शहापूर बाजारपेठेतून ढोल ताशाच्या तालावरती मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले होते. पुण्यामध्ये वसुंधरा दिनाच्या निमित्तानं लक्ष्मीचं चित्र साकारण्यात आलं. भरणधान्य संस्कृती जनमानसात रुजावी यासाठी ही रांगोळी काढण्यात आली. आणि अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोतच, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर.